विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंडररायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स या चॅप्टरवरील दुसरा प्रॉब्लेम पाहूयात। यामध्ये एक मेन अंडररायटर आहे आणि ॲडिशनली एक सब अंडररायटर आहे। ह्या दोघांनी मिळून ह्या मीना लिमिटेडचे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे। तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेमचं विश्लेषण करूयात। द मीना लिमिटेड इश्यूड फॉर पब्लिक सबस्क्रिप्शन 80,000 इक्विटी शेअर्स। ह्या मीना लिमिटेड कंपनीनं पब्लिकला विकण्यासाठी 80,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले आहेत। ऑफ ₹100 ईच, 100 रुपये प्रति शेअर या दराने। द इंटायर इश्यू वॉज अंडर रिटन बाय आशा फॉर 4% कमिशन अँड 1% ओव्हर रायडिंग कमिशन। मग हे पूर्ण 80,000 शेअर्स विकून देण्याची हमी आशा नावाच्या अंडररायटरनं घेतलेली आहे। एंटायर इश्यू म्हणजे संपूर्ण शेअर्स विकून देण्याची हमी ह्या आशा नावाच्या मेन अंडररायटरनं घेतलेली आहे। एंटायर इश्यू म्हणजे संपूर्ण शेअर्स विकून देण्याची हमी ह्या आशा अंडररायटरनं घेतलेली आहे आणि यासाठी ह्या अंडररायटरला मेन अंडररायटरला 4% प्लस 1% ओव्हररायडिंग कमिशन असं 5% कमिशन प्राप्त होणार आहे। यानंतर अशा ह्या मेन अंडररायटरला वाटले की रिस्क खूप मोठी होते, म्हणून ह्या मेन अंडररायटरनं आशानं निशा ह्या सब अंडररायटर सोबत अरेंजमेंट केली। शेअर्स विकून देण्यासाठी त्यांना काही करार केला। आशा अरेंज्ड विथ निशा फॉर सब अंडररायटिंग ऑफ 30% ऑफ द इश्यू फॉर 4% कमिशन। मेन अंडररायटर आशाला 4 + 1% म्हणजे 5% कमिशन मिळेल या व्यवहारात। मग आपली रिस्क कमी करण्यासाठी आशा ह्या मेन अंडररायटरनं निशा नावाच्या सब अंडररायटर सोबत सब अंडररायटिंग कॉन्ट्रॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की 30% शेअर्स म्हणजे हे 80,000 जे शेअर्स आहेत पूर्ण, त्यापैकी 30% शेअर्स तुम्ही विकून द्या, त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हास 4% कमिशन देऊ, असा यांच्यामध्ये करार झाला। मग त्या शेअर्सची व्हॅल्यू आता पेएबल करायची, पेड करायची। कशी करायची आहे? ₹20 ऑन ॲप्लिकेशन, ₹30 ऑन अलॉटमेंट आणि शेवटी ₹50 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल। अशा 3 टप्प्यामध्ये ₹100 पर शेअर पे करायचे आहेत, पेड करायचे आहेत। आता पुढील पार्ट बघू आपण। द पब्लिक सबस्क्रिप्शन वॉज ओनली फॉर 50,000 शेअर्स। ह्या मीना लिमिटेडनं जाहीर आवाहन केलं लोकांना शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून लोकांनी 50,000 शेअर्स खरेदी करण्यासाठी ॲप्लिकेशन केले। बोथ आशा अँड निशा फुलफिल देअर ऑब्लिगेशन्स। हे मेन अंडररायटर आणि सब अंडररायटर आशा आणि निशा यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं। Later on, Asha sold 11,000 shares at ₹90 आणि त्यानंतर जे शॉर्ट सबस्क्रिप्शन आलं त्यापैकी या मेन अंडररायटर आशानं 11,000 शेअर्स विकून टाकलेले आहेत ₹90 रुपये प्रति शेअर प्रमाणे। ॲट द क्लोज ऑफ द पिरियड the market value of the share was ₹102
आणि हा पिरियड संपल्यानंतर शेअर्स विक्रीचा अकाउंट क्लोज करताना, अंडररायटर्स अकाउंट क्लोज करताना त्या शेअर्सची मार्केट प्राईस आहे 102 रुपये प्रति शेअर. द एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय आशा अमाऊंटेड टू ₹11,500. हा सर्व अंडररायटिंगचा व्यवहार करण्यासाठी ह्या मेन अंडररायटरला आशाला खर्च आलेला आहे 11,500 रुपयाचा. प्रिपेअर द अंडररायटिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ आशा. हे जे मेन अंडररायटर आहे आशा यांच्या बुक्समध्ये अंडररायटिंग अकाउंट आपणास ओपन करायचं आहे. यासाठी पहिल्यांदा आपणास काही महत्त्वाची कॅल्क्युलेशन करून घ्यावे लागतात. ते अगोदर करूयात आपण. यामध्ये पहिल्यांदा अंडररायटर्स लॅबिलिटी आणि अंडररायटर्स कमिशन कॅल्क्युलेट करावं लागतं. मेन अंडररायटरची लॅबिलिटी, सब अंडररायटरची लॅबिलिटी आणि त्यानंतर त्यांचं मिळणारं दोघांचं कमिशन कॅल्क्युलेट करावं लागतं. यामध्ये कॅल्क्युलेशन करूयात आपण. फर्स्ट अंडररायटर्स लॅबिलिटी. अंडररायटर्स लॅबिलिटी यासाठी टप्पा आहे नंबर ऑफ शेअर्स इश्यूड, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड म्हणजे ह्या मीना लिमिटेडनं किती शेअर्स विक्रीसाठी काढलेले आहेत ते टोटल नंबर ऑफ शेअर्स 80,000 शेअर्स विक्रीला काढलेले आहेत ह्या कंपनीनं. त्यानंतर लेस नंबर ऑफ शेअर्स टेकन बाय पब्लिक 50,000 शेअर्स, लेस नंबर ऑफ शेअर्स टेकन बाय पब्लिकनं शेअर्स खरेदी करण्यासाठी ॲप्लिकेशन दिलेले आहेत 50,000 म्हणजे पब्लिक 50,000 शेअर्स खरेदी करणार आहे आणि 30,000 शेअर्स कुणीही खरेदी करणार नाहीत म्हणजे शिल्लक आहेत, विकल्या गेलेले नाहीत. यास म्हणतात शॉर्ट सबस्क्रिप्शन. शॉर्ट सबस्क्रिप्शन म्हणजे एवढे शेअर्स कुणीही खरेदी केलेले नाहीत. आता ह्या 30,000 शेअर्सची जबाबदारी आहे मेन अंडररायटर आणि सब अंडररायटरची. त्यांनी ते शेअर स्वतःकडे ठेवून घ्यावेत आणि कंपनीला ह्या मीना लिमिटेडला त्या शेअर्सचं पेमेंट करावं. मग या ठिकाणी त्यांची आता शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये किती लॅबिलिटी आहे हे आपणास शोधून काढावी लागते. मेन अंडररायटर्स लॅबिलिटी मेन अंडररायटर्स लॅबिलिटी म्हणजे ही आशा मेन अंडररायटर ह्या आशाने संपूर्ण शेअर्स ह्या मीना लिमिटेडची विकून देण्याची हमी घेतलेली आहे. म्हणजे पूर्ण 80,000 शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे. म्हणजे ह्या आशा ह्या मेन अंडररायटरची या शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये लॅबिलिटी आहे 100% एंटायर इश्यू. म्हणजेच लॅबिलिटी येईल या मेन अंडररायटरची 30,000 शेअर्स
मेन अंडररायटर्स लॅबिलिटी बरोबर 100% ऑफ शॉर्ट सबस्क्रिप्शन. शॉर्ट सबस्क्रिप्शन आलेलं आहे 30,000 शेअर्स, म्हणजे यांची लॅबिलिटी आली 30,000 शेअर्स. आता ह्या मेन अंडररायटरनं सब अंडररायटर नेमलेला आहे निशा नावाचं. त्यांना सांगितलेलं आहे की एंटायर इश्यूच्या 30% शेअर तुम्ही विकून द्या, मी तुम्हाला 4% कमिशन देईन. मग या शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये ह्या निशाची जी आहे ती लॅबिलिटी आहे 30%. ती कॅल्क्युलेट करू आपण. सब अंडररायटर्स लॅबिलिटी 30. ही कोण आहे? सब अंडररायटर निशा आहे. लॅबिलिटी सब अंडररायटर्स लॅबिलिटी 30% ऑफ शॉर्ट सबस्क्रिप्शन. शॉर्ट सबस्क्रिप्शन आलेलं आहे 30,000, त्यावर 30%. 30,000 गुणिले 30% भागिले 100 बरोबर ह्या सब अंडररायटरची लॅबिलिटी आली 9,000 शेअर्स. 9,000 शेअर्स एवढी लॅबिलिटी आली. मेन अंडररायटरनं पूर्ण एंटायर इश्यू विकून देण्याची हमी घेतलेली आहे, म्हणजे 30,000 शेअर्सची लॅबिलिटी त्यांच्यासाठी निर्माण झाली. आणि या सब अंडररायटरनं सांगितलं की 30% मी शेअर्स विकून देणार, म्हणजे या 30,000पैकी 9,000ची लॅबिलिटी ह्या सब अंडररायटरची तयार झाली. म्हणजे मेन अंडररायटरनं 30,000 शेअर्सचे पैसे ह्या मीना लिमिटेडला द्यावेत आणि ह्या सब अंडररायटर निशानं 9,000 शेअर्सची अमाऊंट या आशा लिमिटेडला प्रदान करावी. त्यानंतर पाहू आपण अंडररायटर्स कमिशन. पुढील मुद्दा आहे अंडररायटर्स कमिशन नंबर 2. यांना प्राप्त होणारं कमिशन. इथे एक मुद्दा लक्षात ठेवावा लागतो. मेन अंडररायटर आणि सब अंडररायटरनं एंटायर इश्यूच्या पूर्ण शेअर्सपैकी किती शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे तेवढ्या शेअर्सच्या अमाऊंटवर यांना कमिशन प्राप्त होतं, शॉर्ट सबस्क्रिप्शनच्या अमाऊंटवर नाही. म्हणजेच त्यांनी जेवढे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे त्या शेअर्सच्या अमाऊंटवर ह्या मेन आणि सब अंडररायटरला कमिशन प्राप्त होतं, शॉर्ट सबस्क्रिप्शनच्या शेअर्सच्या अमाऊंटवर प्राप्त होत नाही. म्हणून पहिल्यांदा पाहू आपण मेन अंडररायटर्स कमिशन. मेन अंडर रायटर्स कमिशन यांना मिळेल संपूर्ण 80,000 शेअर्सच्या राशीवर कमिशन ऑन एंटायर इश्यू प्राइस ऑफ शेअर्स. म्हणजे पूर्ण शेअर्स विकून देण्याची हमी घेतल्यामुळं पूर्ण शेअर्सच्या राशीवर यांना कमिशन प्राप्त होईल. कुणाला? हे आशाला, मेन अंडररायटरला.
हे आहेत 80,000 शेअर्स, 80,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच, म्हणजे 80,000 शेअर्स गुणिले 100 म्हणजे ही राशी आली 80 लाख रुपये. आणि त्यावर कमिशन मिळेल मेन अंडररायटरला 4% प्लस 1% ओव्हर रायडिंग कमिशन, म्हणजे 5% डिवायडेड बाय 100 म्हणजे मेन अंडररायटरचं कमिशन आलं 4 लाख रुपये. त्यानंतर सब अंडररायटर्स कमिशन, यांच्यात करार झाल्याप्रमाणे यांना मिळेल 30% ऑफ द इश्यू प्राइस, म्हणजे ह्या 80,000च्या 30% शेअर्सच्या प्राईसवर ऑन 30% ऑफ इश्यू प्राइस ऑफ शेअर्स ही राशी येईल. हे 80,000 शेअर्स गुणिले 30% हे आले 24,000 शेअर्स. शेअर्स आले 30%ने. मग हे 24,000 शेअर्स गुणिले 100 बरोबर 24 लाख रुपये अमाऊंट आली या शेअर्सची प्राईस. आणि यावर मिळेल या सब अंडररायटरला कमिशन 4% जसा करार झाला त्या पद्धतीनं. आणि 4%नं हे कमिशन येईल ₹96,000. म्हणजेच या व्यवहारामधून मेन अंडररायटरला कमिशन मिळेल 4 लाख रुपये आणि सब अंडररायटरला कमिशन मिळेल 96,000. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेसेसरी कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. आता प्रत्यक्ष प्रॉब्लेम आपण सोडूयात. ह्या मीना लिमिटेडनं 80,000 शेअर्स जे विक्रीला काढलेले आहेत ते 100% म्हणजे एंटायर इश्यू विकून देण्याची हमी आशा लिमिटेडनं घेतलेली आहे. आणि यासाठी त्यांना या व्यवहारासाठी खर्च आलेला आहे द एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय आशा अमाऊंटेड ₹11,500. म्हणजे ह्या अंडररायटिंगच्या व्यवहारासाठी खर्च आलेला आहे ह्या अंडररायटरला, तो अगोदर डेबिट साईडला घ्यावा लागेल. टू बँक अकाउंट इन ब्रॅकेट एक्सपेन्सेस ₹11,500 खर्च आलेला आहे या व्यवहारामध्ये ह्या अंडररायटरला. त्यानंतर ह्या अंडररायटरला पेमेंट करावं लागतं, ह्या मीना लिमिटेडला पेमेंट करावं लागतं. जेवढे शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये शेअर्स आता यांच्या अंगावर आलेले आहेत
किंवा त्यांना विकून देण्याची त्यांनी हमी घेतलेली आहे त्याचं पेमेंट करावं लागतं, ते डेबिट साईडला येतील. टू बँक अकाउंट, त्यामध्ये येईल ॲप्लिकेशन मनी. ॲप्लिकेशन मनी यांच्याकडं शेअर्स आलेले आहेत 30,000 इनकमिंग शेअर्स, म्हणजे 30,000 शेअर्स यांनी विकून द्यावेत किंवा त्याचं पेमेंट त्या मेन कंपनीला करावं. ह्या 30,000 शेअर्सवर ॲप्लिकेशनचे पैसे द्यावे लागतील, पे करावे लागतील. ₹20 म्हणजे 30,000 शेअर्स गुणिले 20 म्हणजे ही राशी येईल 6 लाख रुपये. त्यानंतर पुढील पेमेंट करावे लागेल अलॉटमेंट मनी. टू बँक अकाउंट अलॉटमेंट मनी, पुन्हा 30,000 शेअर्स. अलॉटमेंटचा हप्ता आहे ₹30 पर शेअर. 30,000 शेअर्सवर 30 रुपये म्हणजे 9 लाख रुपये द्यावे लागतील या हप्त्यामध्ये. त्यानंतर शेवटचा हप्ता आहे फर्स्ट अँड फायनल कॉल ₹50 टू बँक अकाउंट इन ब्रॅकेट फर्स्ट अँड फायनल कॉल. 30,000 शेअर्सवर पेमेंट करावं लागेल आणि 50 रुपये पर शेअर याची राशी येईल 15 लाख रुपये. आता हे 30,000 शेअर्स ह्या मेन अंडररायटरनं विकून देण्याची हमी घेतलेली आहे. तशी तर ते एंटायर शेअर्स विकून देण्याची हमी आहे, पण शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून 30,000 शेअर्सचं पेमेंट यांना त्या मेन कंपनीला करावे लागेल. त्याच पद्धतीनं ह्या मेन अंडररायटरनं सब अंडररायटरची एक नेमणूक केलेली आहे, त्याच्याकडून पैसे ह्या मेन अंडररायटरला प्राप्त होतील. सब मेन अंडररायटरकडून त्या मीना लिमिटेडकडे पैसे जातील या 30,000 शेअर्सचे, आणि सब अंडररायटरनं जेवढे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे त्याचं पेमेंट त्या सब अंडररायटरनं ह्या मेन अंडररायटरला करणं आवश्यक आहे, म्हणजे त्यांना ती राशी प्राप्त होईल, ती क्रेडिट साईडला येईल. त्यापूर्वी एक आपण आयटम लिहून टाकूयात की यांना कमिशन किती मिळालेलं आहे आणि दिलेलं आहे सब अंडररायटरला. मेन अंडररायटरला मिळालेलं कमिशन घेऊ बाय बँक अकाउंट इन ब्रॅकेट कमिशन 4 लाख रुपये कमिशन मिळालेलं आहे या मेन अंडररायटरला ह्या मीना लिमिटेडकडून. तर ह्या मेन अंडररायटरला आशाला निशा नावाच्या सब अंडररायटरला कमिशन पे करावे लागेल, ते येईल डेबिट साईडला. या ठिकाणी लिहावं लागेल टू बँक अकाउंट इन ब्रॅकेट कमिशन टू सब अंडररायटर यांना द्यावे लागतील 96,000 रुपये 96,000. 4 लाख रुपये ह्या मेन अंडररायटरला मिळतील, तर मेन अंडररायटरला या सब अंडररायटरला 96,000 रुपयाचं कमिशन पे करावं लागेल. यानंतर पुढील पार्ट बघायचं आहे आपल्याला. हे जे 30,000 शेअरचं पेमेंट ह्या मेन अंडररायटरनं मीना लिमिटेडला केलेलं आहे, त्याच पद्धतीनं
ह्या सब अंडररायटरला, मेन अंडररायटरला त्याच्या 30% शेअर्स पेमेंट करावं लागेल. ते ह्या मेन अंडररायटरला मिळेल. ते येईल क्रेडिट साईडला. बाय बँक अकाउंट, पहिल्यांदा येतील ॲप्लिकेशन मनी, ह्या सब अंडररायटरला लॅबिलिटी आलेली आहे 9000 शेअर्सची, तेवढे विकून देण्याची हमी आहे त्याची शॉर्ट सबस्क्रिप्शनमधले शेअर्स. आणि 9000 शेअर्स गुणिले ॲप्लिकेशन मनी आहे 20 रुपये पर शेअर, म्हणजे ती राशी येईल 1,80,000 रुपये. 1,80,000. त्याच पद्धतीने दुसरे हप्ता द्यावा लागेल अलॉटमेंट मनी बाय बँक अकाउंट इन ब्रॅकेट अलॉटमेंट, पुन्हा 9000 शेअर्स गुणिले अलॉटमेंटची हप्त्याची राशी आहे 30 रुपये पर शेअर, ही आली 2,70,000 रुपये. 2,70,000 रुपये द्यावे लागतील. आणि त्यानंतर शेवटचा हप्ता फर्स्ट अँड फायनल कॉल पे करावा लागेल मेन अंडररायटरला, तो मिळेल बाय बँक अकाउंट फर्स्ट अँड फायनल कॉल 9000 शेअर्स, फायनल कॉल आहे ₹50 पर शेअर, याची राशी येईल 4,50,000 रुपये. तर अशा पद्धतीनं सब अंडररायटरकडून राशी या मेन अंडररायटरला प्राप्त होईल 1,80,000, 2,70,000, 4,50,000 रुपये याप्रमाणे. तर या मेन अंडररायटरला, ह्या मेन कंपनीला, मीना लिमिटेडला पेड करावे लागतील या 30,000 शेअर्सची अमाऊंट 6 लाख, 9 लाख आणि 15 लाख याप्रमाणे. यानंतर पुढील पार्ट आपल्याला अभ्यासायचा आहे. ह्या मेन अंडररायटरनं, आशा लिमिटेडनं त्याच्याकडे जे 30,000 शेअर्स शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून आलेले आहेत त्यापैकी 11,000 शेअर्स विकून टाकलेले आहेत ॲट ₹90. लॅटर ऑन आशा सोल्ड 11,000 शेअर्स ॲट ₹90. विक्री केल्यानंतर क्रेडिट साईडला राशी प्राप्त होईल बाय बँक अकाउंट सेल ऑफ शेअर्स. शेअर्स विकलेले आहेत. किती शेअर्स विकलेले आहेत? 11,000 शेअर्स गेले आउट गोईंग. जसं की सब अंडररायटरकडं या 30,000पैकी 9,000 शेअर्स गेले. तसेच आता शिल्लक राहिलेल्या शेअर्समधून 11,000 शेअर्स पुन्हा ह्या मेन अंडररायटरने विकून टाकले. 11,000 शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹90, 90 रुपये प्रमाणे विकून टाकले. याचे आले 9,90,000 रुपये प्राप्त झाले यांना. मेन अंडररायटरला पुन्हा 11,000 शेअर्स विकल्यानंतर 9,90,000 रुपये प्राप्त झाले. आता आपणास एक छोटंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल आता शेवटी, की या मेन अंडररायटरकडं आता किती शेअर शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याची मग व्हॅल्यू कोणती ह्या प्रॉब्लेम सोडविण्यासाठी लक्षात घ्यायची. त्यामध्ये एक माहिती दिलेली आहे आपणास. ॲट द क्लोज ऑफ द पिरियड द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर वॉज ₹102. म्हणजे अकाउंट क्लोज करत असताना पर शेअर व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये 102 रुपये. मग आपणास त्या शेअरची कॉस्ट प्राईस पर शेअर काढावी लागते आणि कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एवर इज लेस, जी राशी असेल ती
क्लोजिंग राशी क्लोजिंग शेअर सोबत कॅल्क्युलेट करावी लागते आणि त्याची नोंद या ठिकाणी करावी लागते. त्यासाठी आपण कॅल्क्युलेशन बघू. आता एक कॉस्ट प्राइस पर शेअर कॉस्ट प्राइस पर शेअर बरोबर त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो असा आहे टोटल डेबिट्स मायनस टोटल क्रेडिट्स एक्सक्लूडिंग सेल्स प्रोसीड्स. म्हणजे शेअर्स विक्री केलेली राशी सोडून क्रेडिट साईडची टोटल आणि ही डेबिट साईडची टोटल डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स टेकन अप. म्हणजे ह्या मेन अंडररायटरनं घेतलेले टोटल शेअर्स आणि मायनस नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर्ड टू सब अंडररायटर. म्हणजे टोटल डेबिटची टोटल घ्यायची, डेबिट साईडच्या अमाऊंटची टोटल घ्यायची, मायनस करायची त्यामधून टोटल क्रेडिट्स एक्सक्लुडिंग सेल्स प्रोसीड्स. म्हणजे सेलिंग केलेली ही राशी, शेअर्स विक्री केलेली ही सोडून बाकीच्या राशीची टोटल घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी घ्यायचे नंबर ऑफ शेअर्स टेकन अप. म्हणजे ह्या मेन अंडररायटरनं किती शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे आणि शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून मग त्याच्याकडं आता किती शेअर्स आलेले आहेत ते शेअर्स मायनस या सब अंडररायटरनं जेवढे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे आणि शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून प्राप्त झालेले ते शेअर्स हे मायनस करायचे. या ठिकाणी पुढील टप्पा बघूयात. मग आपण टोटल डेबिटची टोटल केल्यानंतर ती येईल 31,07,500. $31,07,500 येईल. त्यामधून टोटल क्रेडिट्स त्याची टोटल येईल, हे सेल्सची अमाऊंट सोडून 13 लाख रुपये. 13 लाख रुपये. नंबर ऑफ शेअर्स टेकन अप. मेन अंडररायटरकडे किती शेअर्स आले शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून 30,000 शेअर्स मायनस त्या शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून सब अंडररायटरकडं किती ट्रान्सफर झाले ते शेअर्स 9,000 शेअर्स. 9,000 शेअर्स. आता पुढं करूयात प्रॉब्लेम आणखीन. यामधून मग शिल्लक राहतील 18,07,500 आणि खाली शिल्लक राहतील शेअर्स 21,000 आणि मग कॉस्ट प्राइस पर शेअर येईल 21,000 ने या 18,07,500ला भागल्यानंतर ₹86.07 पर शेअर
कॉस्ट प्राईस पर शेअर किती आली मग 86 रुपये 7 पैसे पर शेअर. आता याची तुलना करायची आपल्याला कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर इज लेस यासोबत कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर इज लेस. कॉस्ट प्राइस आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ते आलेले 86 रुपये 7 पैसे. कॉस्ट प्राइस रुपीज 86.07 आणि मार्केट प्राइस आहे रुपीज 102 रुपये पर शेअर. यापैकी विच एवर इज लेस जी राशी आहे ती घ्यावी लागेल. क्लोजिंग बॅलन्सचे शेअर्स दर्शविताना त्याची व्हॅल्यू म्हणून हे त्यासाठी घ्यावे लागतील. तर पाहूयात आपण आता त्यांच्याकडे शिल्लक किती शेअर्स आहेत क्लोजिंग बॅलन्सचे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि इन ब्रॅकेटमध्ये शेअर्स ऑन हँड. बघा आता 30,000मधून 9,000 शेअर्स गेले आणि 11,000 गेले, तर शिल्लक किती राहिले शेअर्स. 30,000 शेअर्समधून 20,000 गेल्यानंतर शिल्लक राहिले शेअर्स 10,000 शेअर्स. आता या मेन अंडररायटरकडं अकाउंट क्लोज करत असताना 10,000 शेअर्स आहेत आणि मग याची व्हॅल्यू या ठिकाणी दर्शवायची आहे विच एवर इज लेस कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर इज लेस. ती आहे राशी 86 रुपये 7 पैसे पर शेअर. मग 10,000 शेअर्स गुणिले 86.07 ती राशी येईल 8,60,700. $8,60,700. तर अशा पद्धतीनं ह्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता या ठिकाणी आपणास काढायचं आहे ह्या मेन अंडररायटरला किती फायदा झाला आणि किती तोटा झाला तो काढायचा आहे. तो काढूयात आपण. त्यासाठी क्रेडिट साईड मोठी आहे का छोटी आहे बघून घ्या. क्रेडिट साईड मोठी आहे, त्याची टोटल येईल 31,50,700. शेअर्सची टोटल येईल 30,000. आउटगोईंग शेअर्सची त्याच पद्धतीनं इथं येतील 31,50,700 आणि इनकमिंग शेअर्सची टोटल येईल 30,000 शेअर्स. आता ह्या क्रेडिट साईडमधून डेबिट साईड लेस केल्यानंतर किती प्रॉफिट येईल बघू आपण. टू प्रॉफिट कॅरीड डाऊन तो येईल 43,200 रुपये. तर अशा पद्धतीनं ह्या मेन अंडररायटरला अशाला या व्यवहारामधून अंडररायटिंगच्या व्यवहारामधून
43,200 रुपये प्रॉफिट प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपला. यानंतर पुढील एका प्रॉब्लेमसोबत आपण भेटूयात. थँक्स अ लॉट.